नक्कीच आपण पाहतोय स्वर्गीय सुभाष विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ क्रीडांगण क्रमांक 1 तुम्ही पाहताय ज्या ठिकाणी टॉस केला जाणार आहे। हॅलो रील स्टार या ठिकाणी येत आहेत अक्का साहेब जमिनीचा 7-12 खूप फेमस आहे महाराष्ट्रात जगभरामध्ये। या ठिकाणी होत करू ठाणे महिला कबड्डीपटूंना शुभेच्छा देताना अक्का साहेब मात्र या ठिकाणी आलेले आहेत। शुभेच्छा देताना या ठिकाणी महिला कबड्डीपटूंना बेस्ट ऑफ लक देताना होत करू ठाणे या टीमला वीर तानाजी चषक 2024 मध्ये त्याबरोबर गणेशजी म्हात्रे साहेब अनेक राष्ट्रीय खेळाडू घडवणारे कोच आणि टीएमसी ठाणे संघ व्यवस्थापक। जाऊया आपण पुढचा बिग अँड ह्यूज टीम होत करू ठाणे पूजा जाधव अँड टीम पाहतायत ओम वर्तक नगर ठाणे। एक चांगली टीम म्हणून या ठाणे जिल्ह्यामध्ये सातत्याने मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये यश गाठताना अगदी चांगले कबड्डी टीम बनवण्याचा प्रयत्न मध्ये सातत्याने करतात ओम वर्तक नगर स्पोर्ट क्लब ठाणे मंडळ। त्याचबरोबर राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पंच यांना शुभेच्छा अक्का साहेब देताना पाहायला मिळत आहेत। प्लीज वेलकम। आपण टॉस बॉक्स कडे जाऊया। वीर तानाजी क्रीडा मंडळ 60 वर्ष मंडळाला होत आहेत आणि महाराष्ट्रातील सर्वात चांगली देखणी स्पर्धा आणि ठाणे जिल्ह्यातील नंबर 1 स्पर्धा म्हणून या स्पर्धेला संबोधलं गेलंय वीर तानाजी चषक 2024। आणि या ठिकाणी मध्ये टॉस केला जाते अक्का साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकतायत। सामना अतिशय रंगतदार या ठिकाणी पाहायला मिळेल। कोण जिंकणार टॉस? रील स्टार जमिनीचा 7-12 रील स्टार अक्का साहेबांनी टॉस केलाय आणि नाणेफेक जिंकलेली आहे होत करू ठाणे। प्लीज वेलकम अक्का साहेब आपण व्यासपीठावर यावं आणि महिला कबड्डी सामन्याचा आणि संपूर्ण स्पर्धेचा आनंद घ्यावा। तर बघूया कोण जिंकणार ही मॅच। होत करू ठाणे जिंकणार की त्याचबरोबर ओम वर्तक स्पोर्ट क्लब ठाणे जिंकणार? दोन्ही ठाणेचे संघ आहेत एकमेकांचा खेळ ओळखीचा कित्येक वेळा एकमेकांसमोर या दोन संघाची फाईट आपण पाहिलीत पण आज एक वेगळी कबड्डी खेळावी लागेल या दोन्ही टीमला। मेन रेडर स्टार कबड्डी प्लेयर ओम वर्तक ठाणे पूजा जाधव। दरम्यान पुढील सन्मान आपण करत आहोत ग्रामपंचायत सदस्य कांबे मनोज दहिलकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान मुकेश पाटील मंडळाचे उपाध्यक्ष आपण करावा। मनोज दहिलकर ग्रामपंचायत कांबेचे सदस्य यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती करत आहोत। नक्कीच मनोज दहिलकर ग्रामपंचायत सदस्य कांबे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत। मी मुकेश पाटील मंडळाचे उपाध्यक्ष आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभासे मनोज दहिलकर यांचा शुभ सन्मान करावा। दापोडे गावचे समाजसेवक व प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय अनिल सदाशिव पाटील आपल्या या स्पर्धेच्या 4थ्या दिवशी मुख्य व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे। साहेब आपला वीर तानाजी चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। निरीक्षक दशरथ म्हात्रे त्यानंतर अक्षय पाटील माईकशी संपर्क साधा। अक्षय पाटील युवा सेना उपतालुका युवा अधिकारी यांना आपण सन्मानित करत आहोत। मंडळाचे सदस्य दिनेश एकनाथ पाटील यांच्या शुभासे अक्षय पाटील यांचा सन्मान केला जातोय। या ठिकाणी रेडचा प्रयत्न मात्र करता रेड यानंतर आमच्या वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषक 2024 मध्ये शुभ आगमन झालेला आहे। युवा सेना प्रतिष्ठान अध्यक्ष ठाणे जिल्हा देवानंद तांगडी साहेब, त्यानंतर उपाध्यक्ष ठाणे जिल्हा युवा मोर्चा राहुल भोईर साहेब, त्यानंतर युवा नेता भाजपा ठाणे रोशन राम ठाकूर साहेब, त्यानंतर सन्माननीय भावेश भोईर, सन्माननीय रमेश आलोगुडे साहेबांचं या वीर तानाजी चषक 2024 मध्ये मुख्य व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे। आपला वीर तानाजी चषक 2024 मध्ये मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कुंदन पाटील साहेब व सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। वेलकम 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 सुस्वागतम आलेल्या तमाम या मंडळीचं आपण करूया पुन्हा एकदा वीर तानाजी चषक कबड्डी स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। सध्या अक्षय पाटील यांचा सन्मान होतोय, त्यानंतर मयुरेश गुंडकर युवा सेना शाखा अधिकारी कांबे आपण पुढे यावं। मयुरेश गुंडकर धन्यवाद। आशिष मिटकर उत्कर्ष पूर्णा खेळाडू
पंच कक्षामध्ये यायचं आपण आशिष मिटकर. होतकरू ठाणे 4 ओम ठाणे 1. ओम वर्तक पिछाडीवर आघाडी होतकरू ठाणे. प्राजक्ताच्या रेड मात्र केली कमाल. यावेळेस प्राजक्ता पॉइंट काढणार का? पुन्हा एकदा यापुढे होणारे सामने चेरोबा कोण हुतात्मा शांताराम कालवार अ गट आपणास खेळण्यासाठी दुसरा पुकार. वीर तानाजी दापोडे ब गट ब रॅडिकल ठाकराचा पाडा आपणास खेळण्यासाठी दुसरा पुकार. बालगोपाल कोण वीर तानाजी दापोडे अ आपणास खेळण्यासाठी दुसरा पुकार. आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. चेरोबा कोण हुतात्मा शांताराम कालवार सागर आपण वामन खेळण्याच्या पाटील दृष्टीने यांच्या तयार राहायचं आहे. शुभास्ते सन्मान. मयुरेश गुंडकर यांचा सन्मान सागर वामन पाटील यांच्या शुभास्ते या ठिकाणी केला जात आहे. मोरया सोनाळे पुरुष अ गट भन्नाट सामना विरुद्ध जय खानदेश्वर अनकरपाडा. एक मयुरेश मोठा सामना गुंडकर यांचा 4 वर या. सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. शेवटची 2 मिनिटं. यानंतर लगेचच अनकरपाडा युवा सेना सोनाळे. उपतालुका प्रमुख सन्माननीय पंकज चौधरी साहेबांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. मी मंडळाचे सदस्य विकास पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभासे सन्माननीय पंकज चौधरी युवा सेना उपतालुका प्रमुख यांचा सन्मान करायचा आहे. नक्कीच. आणि या ठिकाणी पंकज चौधरी यांचा सन्मान आपण करत आहोत. युवा सेना उपतालुका प्रमुख पंकज चौधरी यांचा सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय. मोर्या सोनारे जय खांदेश्वर अनकरपाडा आपणास वारंवार पुकारा देऊन आपण क्रीडा यानंतर लगेचच वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषक 2024 मध्ये व्यासपीठावर शुभागमन झालं होतं. आदिवासी कक्ष कार्याध्यक्ष ठाणे जिल्हा सन्माननीय महादेव घाटाल साहेबांचं शुभ सन्मान मी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कुंदन पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभासे सन्माननीय महादेव घाटाल साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय स्वागत आणि सन्मान केला जातोय. नुकतंच ज्यांचं व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे महादेवजी घाटा साहेब आदिवासी कार्याध्यक्ष ठाणे जिल्हा आणि त्यांचा शुभ सन्मान या मंडळाचे अध्यक्ष अर्थातच वीर तानाजी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. मेगा स्क्रीनवर हे दृश्य तुम्हाला पाहायला मिळतंय. महादेवजी घाटा साहेबांचा शुभ सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय. वीर तानाजी चषक भव्य ठाणे जिल्हास्तरीय कबड्डीचा महासंग्राम वीर तानाजी चषक 2024 राजेशिव छत्रपती महाराजांची मूर्ती एक या ठिकाणी दिली जात आहे सन्मान स्वरूपी. आज व्यासपीठ अगदी गजबजून आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. हे प्रेम आहे दापोडे गावावरचं आणि ह्या कबड्डी खेळावरचं. आणि या प्रेमापोटी आपण पाहतोय एकही चेअर आज व्यासपीठावरची रिकामी नाहीये. हेच तर आयुष्यामध्ये कमवावं लागतं. पैसा तर सर्वच कमावतात मात्र ही मंडळी सांगून जाते की आज या दापोडे गावानं काय कमावलं. यानंतर आजच्या 4थ्या दिवशी आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन दापोडे गावचे ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय नारायण गणपत पाटील साहेब यांचं देखील आम्हाला उपस्थिती लाभलेली आहे. मी मंडळाचे सदस्य प्रशांत गजानन पाटील यांना विनंती करतो की आपला समाजसेवक नारायण गणपत पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. मोरया सोनाळे आणि अनकरपाडा टीम आपणाला शेवटचा 1 मिनिट लास्ट मिनिट अन्यथा बाद केलं जाईल. मोरया सोनाळे अनकरपाडा पुरुष गट क्या बात है. सामनाधिकारी मोर्या सोनाले जय खांदेश्वर अनकरपाडा क्रीडागट क्रमांक 4 वेळ लावायचा आहे 3 मिनिटात. जर संघ उपस्थित होत नसतील तर या स्पर्धेतून दोन्ही संघांना बाद करा. कारण वारंवार पुकारा देऊन आपण क्रीडांगणाचा ताबा घेत नाही. आयोजक एवढे कशासाठी करतात? आपल्यासाठीच करतात. प्रणीता ने पॉइंट लाके यहाँ पे ओम वर्ता की ताकत दिलाई. बैक होल्ड कमाल का पूर्वा पूजा और सपोर्ट टीम का कॉम्बिनेशन. ये टैकल बहुत महत्वपूर्ण अहम रहेगा. मजा आएगा टीट फॉर टैट.
यानंतर जोर के बादल. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषक 2024 मध्ये या मुख्य व्यासपीठावर ज्यांचं शुभ आगमन झालेलं होतं असे भिनार ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय भरत गटाल साहेबांचं शुभ सन्मान मी मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय मुकेश पाटील यांना विनंती करतो की भिनार ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय भरत गटाल साहेबांचं शुभ सन्मान आपल्या शुभास्ये करायचं आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय प्रथम नागरिक ग्रामपंचायत भिनारचे भरतजी घाटाल साहेबांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मोरिया सोनाळे संघ आलेला आहे. अनकरपाडा शेवटचा 1 मिनिट बाद केलं जाईल. अनकरपाडा ठोसा पकड. ग्राउंड नंबर 2. तसेच पुढील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. दापोडे गावचे समाजसेवक एक प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय अनिल सदाशिव पाटील यांचं आम्हाला 4थ्या दिवशी उपस्थिती मिळालेली आहे. मी मंडळाचे उपाध्यक्ष संभाजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ये सन्माननीय समाजसेवक अनिल सदाशिव पाटील साहेबांचं शुभ सन्मान आपल्या शुभास्ये करायचा आहे. नक्कीच आपण पाहतो अनिल सदाशिव पाटील यांना सन्मानित केलं जात आहे. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी या स्पर्धेप्रसंगी त्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती आणि आवर्जून ते उपस्थित राहिले. त्यांचा सन्मान आपल्या मंडळाच्या वतीनं करण्यात येतोय. यानंतर लगेचच आजचा स्पर्धेचा 4था दिवस आणि आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन ज्यांची नुकतीच मुख्य व्यासपीठावर शुभ आगमन झालेलं आहे असे शिवपुत्र युवा प्रतिष्ठान अध्यक्ष ठाणे जिल्हा सन्माननीय देवानंद तांगडी साहेबांचं शुभ सन्मान मी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कुंदन पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ये सन्माननीय देवानंद तांगडी साहेब शिवपुत्र युवा प्रतिष्ठान अध्यक्ष ठाणे जिल्हा यांचा शुभ सन्मान आपल्या शुभास्ये करायचा आहे. नक्कीच या ठिकाणी आपण देवानंद तांगडे यांना सन्मानित करत आहोत. शिवपुत्र युवा प्रतिष्ठान अध्यक्ष ठाणे जिल्हा देवानंदजी तांगडे साहेब आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मंडळाचे अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेबांच्या शुभास्ये हा शुभ सन्मान. यानंतर लगेचच ठाणे जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सन्माननीय राहुल भोईर साहेबांची आम्हाला उपस्थिती लाभलेली आहे. मी मंडळाचे सदस्य विकास पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ये स्वागत आणि सन्मान करायचा आहे. होत करू ठाणे 2 गुणांनी पुढे. ओम वर्तक ठाणेच्या आजच्या 4थ्या दिवशी आम्हाला प्रमुख उपस्थिती मिळाली आहे. सन्माननीय राहुल भोईर उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा ठाणे जिल्हा. नक्कीच राहुलजी भोईर साहेबांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. उपाध्यक्ष ठाणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे आणि त्यांचा शुभ सन्मान मुख्य मंचावरती केला जातो आहे. जय खांदेश्वर अनकरपाडा टीम आपल्याला शेवटचा 1 मिनिट संपत आलेला आहे. लवकर या. यानंतर लगेचच आपण भिनार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय किरण भोईर साहेबांचं आम्हाला उपस्थिती लाभलेली आहे. मी मंडळाचे सदस्य भूषण पांडुरंग पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ये भिनार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय किरण भोईर साहेबांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभास्ये करायचं आहे. नक्कीच किरण भोईर यांचा सन्मान आपण करतोय. माजी सरपंच भिनार किरणजी भोईर. अनकरपाडा जय खांदेश्वर अनकरपाडा. सामनाधिकारी 2 मिनिटाचा वेळ लावायचा आहे. जर 2 मिनिटात संघ उपस्थित होत असेल तर मोरिया सोनाला या संघात पुढे चाल द्या. अतिशय अटीतटीचा सामना महिलांचा. वीर तानाजी चषक 2024 मध्ये शुभ आगमन झालेलं आहे. स्पार्क लॉजिस्टिक यांचे प्रोप्रायटर सन्माननीय सुनील मधुकर पाटील साहेबांचं
शुभ आगमन झालेलं आहे वीर तानाजी चषक 2024 मध्ये. वाह! साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच स्पार्क लॉजिस्टिकचे ओनर सुनील मधुकर पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सुनील मधुकर म्हात्रे साहेब मी आपलं मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. वीर तानाजी चषक कबड्डीचा महासंग्राम तुम्ही पाहतात. एक गाव एक मंडळ वीर तानाजी क्रीडा मंडळ. सुनील मधुकर म्हात्रे साहेब स्पार्क लॉजिस्टिकचे ओनर मी आपलं मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. क्रीडांगण क्रमांक 3 वर होणारा सामना चेरोबा कोण हुतात्मा शांताराम कालवार अ गट आपणास खेळण्यासाठी तिसरा पुकार. क्रीडांगण क्रमांक 3 चेरोबा कोण हुतात्मा शांताराम कालवार. तसेच अमित कारभारी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. तसेच ओमकार पातकर साहेब आपलं देखील आम्ही करतोय हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यानंतर लगेचच आपण आजच्या चौथ्या दिवशी आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभलेले आहे भाजपा ठाणे युवा नेता सन्माननीय रोशन राम ठाकूर साहेब यांचं स्वागत आणि सन्मान मंडळाचे सदस्य दिनेश एकनाथ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभासे भाजपा युवा नेता सन्माननीय रोशन राम ठाकूर जवाब पॉइंट होत करू पुढे. ओम ठाणे पिछाडीवर महिला होत करू कबड्डी संघ आघाडी मजबूत. बावीस 13 हनुमान सेवा कल्याण जय बजरंग वाशिम अ गट आपणास खेळण्यासाठी पहिला पुकार. चला हनुमान सेवा कल्याण जय बजरंग वासिन तयार त्यानंतर राहायचंय. लगेचच मी मंडळाचे सदस्य प्रशांत गजानन पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभासे सन्माननीय भावेश भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आजच्या चौथ्या दिवशी आम्हाला उपस्थिती लाभलेली आहे सन्माननीय भावेश भोईर. नक्कीच आपण भावेश भोईर यांना सन्मानित करत आहोत. भावेश भोईर. अक्षय म्हात्रे आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. अक्षय म्हात्रे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे वीर तानाजी चषक 2024 मध्ये. त्यानंतर लगेचच मी मंडळाचे सदस्य सन्माननीय नितीन सुरेश पाटील यांना विनंती करतो की आपण लगेचच रमेश अलगुडे साहेबांचा सन्मान करायचा आहे. ओमवर्तक ठाण्याच्या तिन्ही रेडर बाहेर गेल्यामुळे लोनचं संकट आणि ते वन साइड मॅच होत करू ठाणे महिलांना रमेश घेतली. अलगुडे साहेबांचा सन्मान करायचा आहे. नक्कीच आपण धन्यवाद डीजे. मॅन ऑफ द डे हा पुरस्कार या ठिकाणी देत आहोत. कालच्या दिवसातील ब गट पुरुष ब गटातील मॅन ऑफ द डे खेळाडू राहिलेला आहे अर्थातच सुयश जैतापकर. आपण पुढे यायचं आहे. जय बजरंग खारीगाव या संघातील हा खेळाडू आहे आणि मॅन ऑफ द डे साठी भरपूर पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहेत. त्यांचं नाम उल्लेख करणं गरजेचं असेल. तर मॅन ऑफ द डे साठी पुरुष अ गट पुरुष ब गट आणि महिला गटासाठी स्वर्गीय तुळशीराम आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ कुंदन तुळशीराम पाटील यांच्याकडून एक कूलर आलेला आहे. स्वर्गीय विकास केसरीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ संदेश चंद्रकांत पाटील यांच्याकडून ट्रॉफी आलेली आहे. स्वर्गीय हनुमान सीताराम पाटील यांच्या स्मरणार्थ विकी मोहन पाटील यांच्याकडून बॅग आलेली आहे. तसेच ओमसाई रिक्षा युनियन यांच्याकडून देखील बॅग आलेली आहे आणि प्रल्हाद जयराम पाटील यांच्याकडून एक मेडल आलेला आहे. तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत खेळाडू ज्यानं कालचा दिवस गाजवला, कालच्या रात्रीमध्ये जबरदस्त खेळ साकारला असा ब गटातील खेळाडू आहे जय बजरंग खारीगाव संघाचा सुयश जगतापकर. फार मोठ्या प्रमाणात बक्षिसांचं स्वरूप मॅन ऑफ द डे साठी. तसेच अ गटातील खेळाडू विघ्नेश चौधरी आपण आला असता तर आपणही पहिल्यांदा पटावरती या. विजय काल्हेर संघाचा विघ्नेश चौधरी अ गटातील मॅन ऑफ द डे कालच्या दिवसातील. जय हनुमान सेवा कल्याण जय बजरंग वाशिम अ गट आपणास खेळण्यासाठी दुसरा पुकार. हनुमान सेवा कल्याण जय बजरंग वाशिम अ गट आपणास खेळण्यासाठी दुसरा पुकार. क्रीडांगण क्रमांक 3 वर होणारा सामना चेरोबा कोण हुतात्मा शांताराम कालवार अ गट. या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच महेश पाटील, पंच विनोद चौगुले, पंच विनोद पाटील, गुणलेखक कुंदन माली,
सहाय्यक गुणलेखक विनोद नाईक, प्रशांत पाटील, तिसरी चढाई वैष्णव मात्रे, टायमर मशीन आतिश मात्रे, क्रीडांगण क्रमांक 3 चेरोबा कोण हुतात्मा शांताराम कालवार. लाईनमन मैदान क्रमांक 1 ची आखणी करून घ्यायची आहे. लाईनमन ग्राउंड नंबर 1 वर या. ग्राउंड नंबर 2 पाहताय 13-13 भन्नाट मॅच आहे. स्वर्गीय तुकाराम माधू पाटील क्रीडांगण क्रमांक 2 वर समांतर गुणसंख्या 13-13. नक्कीच आपण मॅन ऑफ द डे हा पुरस्कार या ठिकाणी देत आहोत. सुयशला तो पुरस्कार दिला जाणार आहे. सन्माननीय भरत घाटाल साहेब आपण शॉल द्यायचे आहे. त्यानंतर किरण भोईर माजी सरपंच आपण गुच्छ द्यायचा आहे. त्यानंतर सन्माननीय महादेव घाटाल साहेब आपण सन्मान चिन्ह द्यायचं आहे. त्यानंतर चंद्रकांत जाधव साहेब आपण मेडल द्यायचं आहे. सन्माननीय नरेश पाटील साहेब आपण बॅग द्यायची आहे. त्यानंतर सुनील मधुकर म्हात्रे साहेब आपण कूलर द्यायचं आहे. इतर मान्यवर बॅग आणि गिफ्ट टॅम्पल देखील द्यायचं आहे. खरं तर फार मोठ्या स्वरूपाचं हे बक्षीस आहे आणि खिलाडू आपण पाहतोय अर्थातच जय बजरंग खारीगाव या संघाचा सुयश जैतापकर ब गटातील हा खेळाडू कालचा दिवस ज्यानं गाजवला मॅन ऑफ द डे पुरस्कार त्याला प्राप्त झालेला आहे. नक्कीच त्याला आपण भरपूर मोठ्या प्रमाणात ही बक्षिसं देत आहोत. तसेच विघ्नेश चौधरी विजय काल्हेर संघाचा आपण जर इथे असाल तर आपण यायचं आहे. एक भन्नाट सामना या ठिकाणी झालेला आहे. पहिला हाफ त्यानंतर दुसरा हाफ संपलेला आहे. मॅच संपलेली आहे परंतु 5-5 रेडची मॅच आलेली आहे. एका बाजूला पिंपळनेर 13 पॉइंट तर दुसऱ्या बाजूला मात्र उजालावल 13 पॉइंट. 13-13 समांतर गुणसंख्या 5-5 रेडची मॅच. पात्रा ऐकत राहा. आपण आहोत भिवंडीत वीर तानाजी दापोडे मंडळ आयोजित वीर तानाजी चषक मध्ये पिंपळनेर जिंकणार की वळ. एक भन्नाट सामना 5-5 रेड. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय प्रथमतः मेगा स्क्रीनवर मॅन ऑफ द डे पुरस्कार सुजयला दिला जातोय. वेल प्लेड सुजय, अभिनंदन. धन्यवाद. यानंतर आजच्या चौथ्या दिवशी क्रीडांगण क्रमांक 3 चेरोबा कोण पुरुष अ गट त्वरा करा. क्रीडांगण क्रमांक 3 चा ताबा घ्या. तसेच क्रीडांगण क्रमांक 4 जय हनुमान सेवा कल्याण जय बजरंग वासिन क्रीडांगण क्रमांक 4 आपणास तिसरा पुकार. यानंतर वीर तानाजी चषक 2024 मध्ये ज्यांची आम्हाला मुख्य व्यासपीठावर उपस्थिती लाभली असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सन्माननीय चंद्रकांत जाधव साहेबांची ते आम्हाला उपस्थिती लाभलेली आहे. व्हॉट टॅकल. मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय संभाजी पाटील यांना विनंती करतो की कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सन्माननीय चंद्रकांत जाधव साहेबांचं या मुख्य व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करायचा आहे. प्राजक्ता रेडवर होत करू ठाणे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय. उजाला समोर रेड. तमाम मान्यवर मंडळी आज या स्पर्धेमध्ये स्पर्धेला भेट देताना आपण बघतोय. व्हॉट रनिंग टॅकल. काय जबरदस्त चौडा. पकड टाळ्यावाला पब्लिक. टाळ्या टाळ्या प्रेक्षक जोरदार. ठोसा ठोसा. 5-5 रेडची मॅच. 5-5 रेड आहेत. तिसरी रेड. आहा पॉइंट भिवंडी उजालावल 2-1. पिंपळनेर रेडवर. वर्ल्ड समोर पिंपळनेर कडनं रेड. क्या बात है. लेफ्ट कॉर्नर शिकार. पॉइंट पिंपळनेर. 2-2 पिंपळनेर 2 उजाला सुद्धा 2. नक्कीच आज या भव्य दिव्य असेच कबड्डी स्पर्धेकरता सन्माननीय महादेव घाटाल साहेब यांनी आम्हाला उपस्थिती दिली. त्यांच्या समवेत वल माजी सरपंच भिनार सन्माननीय किरण भोईर साहेब,
विद्यमान सरपंच सन्माननीय भरत घाटाल साहेब, त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय चंद्रकांत जाधव साहेब, या सर्व मान्यवर पाहुण्यांनी आम्हाला आजच्या चौथ्या दिवशी उपस्थिती दिली आणि आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली. म्हणून मी पुन्हा एकदा वीर तानाजी चषक मध्ये आपलं साहेब मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यानंतर आजच्या चौथ्या दिवशी आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन ज्यांची मुख्य व्यासपीठावर आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभलेली आहे असे स्पार्क लॉजिस्टिक्सचे मालक, प्रसिद्ध उद्योजक, गुंदोली गावचे समाजसेवक सन्माननीय सुनील मधुकर म्हात्रे साहेबांची आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभलेली आहे. मी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कुंदन पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते एक प्रसिद्ध उद्योजक, स्पार्क लॉजिस्टिक्सचे मालक सन्माननीय सुनील मधुकर म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर करायचा आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय शुभ सन्मान केला जातोय सुनील मधुकर म्हात्रे साहेब, स्पार्क लॉजिस्टिक्सचे ओनर, आणि त्यांचा सन्मान मंडळाचे अध्यक्ष कुंदन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. नक्कीच विजय सेल्स जी कंपनी कार्यरत आहे, सध्या काम करत आहे, त्यासाठी भरपूर मोठं सहाय्य खरं तर स्पार्क लॉजिस्टिक्सचंही आम्हाला लाभलेलं आहे आणि त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. धन्यवाद. त्यानंतर त्यांच्या समवेत सन्माननीय अमित शेठ कारभारी यांचं देखील आमच्या चौथ्या दिवशी आम्हाला उपस्थिती लाभलेली आहे. मी मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय मुकेश नारायण पाटील साहेबांना विनंती करतो सन्माननीय अमित शेठ कारभारी यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. जब तक नक्कीच अमित शेठ कारभारी खरं तर गोल्डमॅन त्यांना म्हणावं लागेल, ज्या पद्धतीने आपण त्यांचं हे रूप पाहतोय. अमित शेठ कारभारी यांचा शुभ सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय. धन्यवाद. त्यानंतर लगेचच आपण ओमकार शेठ पातकर, मी मंडळाचे सदस्य भानुदास काशीनाथ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभासे हे सन्मान करायचा आहे. लोन वर मॅच ओम वर्तकला मॅच बनवायची आहे, लोन द्यावा लागेल. ओ माय गॉड, ओमकार शेठ पातकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे. प्राजक्ता आणि दिनांक 16चा मॅन ऑफ द डे शुभम पाटील, उजाला वर्ल्ड. शुभम पाटील आपण यायचं आहे. आणि वर्ल्ड टीम या ठिकाणी जिंकलेली आहे पिंपळनेर विरुद्ध. 5-5 रेटचा सामना होता. भन्नाट कबड्डी आपण पाहतायत. वीर तानाजी चषक ठाणे जिल्ह्यातील टॉप 1 ची स्पर्धा. 108 संघांचा सहभाग आणि 36 सायकल, सर्वात मोठी रोख रक्कम आणि 36 सायकल देणारी. यानंतर लगेचच आजच्या या चौथ्या दिवशी सन्माननीय अक्षय म्हात्रे साहेब यांनी देखील आम्हाला उपस्थिती दिलेली आहे. मी मंडळाचे सदस्य प्रशांत गजानन पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अक्षय म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सन्माननीय 2 वर होणारा सामना वीर तानाजी दापोडे ब, रॅडिकल ठाकराचा पाडा. क्रीडागट क्रमांक 2, चला तरा करा आपणास खेळण्यासाठी तिसरा पुकार. वीर तानाजी दापोडे ब, रॅडिकल ठाकराचा पाडा. या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच ऋषिकेश दमदाडे, पंच सुनील तरे, पंच अजय म्हात्रे, गुणलेखक विशाल पाटील, तिसरी चढाई प्रवीण म्हात्रे, टायमर मशीन हरिदास म्हात्रे. क्रीडांगण क्रमांक 4 वर हनुमान सेवा कल्याण जय बजरंग वाशिन अ गट. आपणास वारंवार पुकार देऊनही आपण क्रीडांगणाचा ताबा घेत नाही. त्यानंतर आम्हाला मुख्य व्यासपीठावर उपस्थिती लाभलेली आहे दापोडे गावचे समाजसेवक, 40+ उत्कृष्ट खेळाडू सन्माननीय तानाजी शांताराम पाटील साहेबांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. मी अक्षय पाटील यांना विनंती करतो. आणि इथे खतरनाक चैताईला चवडा पकडलाय आणि निघालेले पूर्वा जाईल. कबड्डी कबड्डी बोलत आहे, कबड्डी कबड्डी चालू आहे. खतरनाक महाराष्ट्र पाहतोय. ठोसा टोचा पकड. सन्माननीय तानाजी पाटील साहेबांचं शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर होत आहे. अक्षय पाटील पिंका यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत आहे. नक्कीच आपण पाहतोय सध्या मंचावरती पाहुण्यांना सन्मानित केलं जाते आणि एका बाजूला सामना देखील खूप चांगल्या पद्धतीने रंगत असताना प्राजक्ता बाहेर आहे. त्यानंतर लगेच समाजसेवक निहार पाटील
निहार पाटील यांनी देखील आम्हाला चौथ्या दिवशी उपस्थिती दिलेली आहे. मी मंडळाचे सन्माननीय चैताली यहाँ पे घातक मुकेश लोन पाटील यांना बचाएगी. विनंती करतो. पूजा जाधव मंडळाचे उपाध्यक्ष मुकेश पाटील यांना विनंती करतो. निहार पाटील समाजसेवक यांचा शुभ सन्मान आपल्या शुभासे करायचा आहे. ओहो व्हेरी नाईस पॉइंट या ठिकाणी काढलाय पूजा जाधवनं. मॅच बंद निहार आहे. पाटील यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. ते देखील गोल्ड मॅन आपण संबोधू, ज्या पद्धतीनं त्यांचं रूप आपण पाहतोय. शुभम फक्त 1 मिनिट, शुभमला आपण मॅन ऑफ द डे चा पुरस्कार देणार आहोत, जो 16 तारखेचा पुरस्कार होता. अ गटातील पहिल्या दिवसातील पुरस्कार होता. चैताली रेड वर आणि इथे चैताली आली. मैंने बोला था जब तक चैताली है तब तक लोन बचाएगी, जब तक तब तक. पसीनों से लथपथ चैताली होद कर उठाने की आन बान रेडर शान लेके आई. वीर तानाजी दापोडे टीम या ठिकाणी आले. होम ग्राउंड लोकल टीम वेलकम. क्या बात आहे. द वाईट इज ओव्हर. प्रतीक्षा संपलेली आहे. सन्माननीय सुधीर भोईर साहेब ग्रामपंचायत सदस्य कशेळी या ठिकाणी आलेले आहेत. आपले देखील सहर्ष स्वागत. तर कडक पकड टोचा टोचा. सुरज सर फक्त 1 मिनिट, आपण पहिल्या दिवसातील मॅन ऑफ द डे पुरस्कार देत आहोत. शुभम पाटील उजाला क्रीडा मंडळ वळ अ गटातील हा खेळाडू ठरलेला आहे आणि त्याला आपण पारितोषिक देणार आहोत. संपूर्ण युवा सेनेची टीम आज आपल्यासोबत जोडलेली आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते ही पारितोषिक आपण देत आहोत, ज्यामध्ये स्वर्गीय तुळशीराम आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ कुंदन तुळशीराम पाटील यांच्याकडून आम्हाला कूलर, गिफ्ट आणि केक बॉक्स आलेला आहे. तसेच स्वर्गीय विकास केसरीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ संदेश चंद्रकांत पाटील यांच्याकडून ट्रॉफी आलेली आहे. स्वर्गीय हनुमान सीताराम पाटील स्मरणार्थ विकी मोहन पाटील यांच्याकडून बॅग आलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय ओम साई रिक्षा युनियन यांच्याकडून बॅग आलेले आहे आणि प्रल्हाद जयराम पाटील यांच्याकडून मेडल आलेला आहे. आणि ही सर्व पारितोषिक आपण उजाला क्रीडा मंडळ वळचा हा शुभम पाटील याला या ठिकाणी देत आहोत. पहिल्या दिवसातील मॅन ऑफ द डे. अतिशय रंगतदार मॅच महाराष्ट्र बघतोय. ओम ठाणे, ओम वर्तक ठाणे आपण व्यासपीठावर पाहत आहोत. लाईव्ह वर पुरुष अ गटातील पहिल्या दिवसाचा मॅन ऑफ द डे पुरस्कार हमी तो क्या तुम्ही उजाला वल या संघाचा अस्तित्व शुभम पाटील आपण पाहत आहोत. त्यानंतर जो कूलर आहे दापोडे गावचे समाजसेवक नितीन रामनाथ पाटील, भानुदास नारायण पाटील, त्यानंतर रोहिदास चौधरी साहेब आपल्या शुभासे हा कूलर देण्यात यावा. आपण पाहत आहोत पहिल्या दिवसातील मॅन ऑफ द डे उजाला क्रीडा मंडळाचा एक उत्कृष्ट खेळाडू शुभम पाटील यांचा होत करू ठाणे 36. तर या मॅच मध्ये आहेत ओम वर्तक 22 गुणी संख्येवर. सुधीर भोईर ग्रामपंचायत सदस्य कशेळी, मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. आपल्या वीर तानाजी चषक 2024 मध्ये मनस्वी हार्दिक स्वागत. आणि संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आला आणि स्पर्धेची रजा घेत असताना अतिशय कडक मॅच महिला कबड्डी संघ झुंजतात आजच्या नाईट मधील. दापोडे गावचे टोचा समाजसेवक टोचा. 40 प्लस अस्तित्व उत्कृष्ट टिकवावं खेळाडू लागतं, बनवावं सन्माननीय लागतं. सूर्यकांत सीताराम पाटील दादा आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर समाजसेवक 4 मिनिटं. 40 प्लस उत्कृष्ट खेळाडू अनिल गोपीनाथ पाटील साहेब आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वाटर रेड पॉइंट पूजा जाधव लेके आई. आप यहाँ पे होत कर उठाने की
क्या आन बान शान बचाएगी? लोन बचेगा तो मैच बनेगी। लोन देती है होत कर उठाने खाने के ऊपर ओम वर्तक टीम, तो मैच पलटेगा। और यहाँ पे टैकल पॉइंट नैया, ओ माय गॉड, हे प्रभु ये क्या हुई? ओम वर्तक ने दिया होतकर के ऊपर लोन, ठोसा ठोसा यालाच म्हणतात। अब आएगा मजा, 36-26 बोनस पॉइंट, बड़ा हथियार होता है कबड्डी में। अब यहाँ पे सिलसिला बोनस प्लस टच पॉइंट, कितने जाएंगे, कहां तक रोक पाएंगे होतकर उठाने कर। 10 गुणांची आघाडी सांभाळणं खूप गरजेचं आहे। पूजा जाधवचा आक्रमकता बघायला मिळते, मॅच बनवू शकते या आशेने मात्र टीम पाहते पूजा जाधव कडे। जलवा दिखाना पड़ता है तभी तो हिस्ट्री बनती है। टफ कबड्डी अपन या ठिकाणी पाहू शकतायत। चैताली यहाँ पे आन बान शान लेके टीम को कह रही है कि कुछ भी करो, ये मैच हारना नहीं है। पूजा यही कह रहे कि जोश और जो दिमाग के साथ खेलो मैच निकलेगा, लेकिन कौन खेलेगा इस मैच में टफ कबड्डी? होतकर उठाने या ओम वर्तक? चाचणी स्पर्धेत ओम वर्तकनं बाजी एका पॉइंट मारली होती, तर आतापर्यंत चाचणी सोडून कुठल्या स्पर्धेत ओम वर्तकला होतकरून जिंकू दिले नाहीये। ठोसा ठोसा सामना, आक्रमकता या मॅच मध्ये लागलेली आहे। आज स्पर्धेचा 4था दिवस आणि क्रीडा रसिकांमध्ये दापोडे गावातील ग्रामस्थ, युवा वर्ग, माजी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच जे कोणी असतील त्यांना मंडळ आमंत्रित करीत आहेत। धन्यवाद। आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। धन्यवाद। क्रमांक 4 पुरुष अ गटाचा होणारा सामना जय हनुमान सेवा कल्याण जय बजरंग वासिन, हनुमान सेवा कल्याण जय बजरंग वासिन। क्रमांक 4 आपणास तिसरा पुकार दिलेला आहे, याची नोंद घ्या। तिसरा पुकार दिल्यानंतर 5 मिनिटाच्या आत आपल्याला उपस्थित व्हायचं आहे, याची नोंद घ्या। खेळाडू वृत्ती याप्रमाणे असते, तिसऱ्या पुकारानंतर 5 मिनिटांच्या मध्ये उतरणं गरजेचं आहे, याची नोंद घ्या। तसेच सर्व उपस्थित खेळाडूंना सूचना आहे, लक्ष द्या। एखादा चढाईपट्टू पलीकडच्या अंगणामध्ये चढाई करत असताना हेतू पुरस्कार, बुद्धी पुरस्कार पलीकडच्या अँटीला अंतिम मर्यादेबाहेर फेकू शकत नाही। ही रे महत्वाची, आता बघूया। सूरज सर जरा 2 मिनिटं थांबा ना। परत सांगतो सूचना, चढाईपट्टूने कुठल्याही डिफेंडरला अंतिम मर्यादेबाहेर फेकू नये। हेतू पुरस्कार, बुद्धी पुरस्कार, तो रायडर जाणून फेकला गेल्यास रायडर आउट असेल। फक्त मिड लाईन पलीकडच्या अंगणामधून या अंगणामध्ये तुम्ही त्याला थ्रो करू शकता, मिड लाईन मध्ये। बाकीच्या कुठल्याच अंतिम रेषेबाहेर तुम्ही थ्रो करू शकत नाही, याची नोंद घ्या। सर्व संघांना, खेळाडूंना याची सूचना आहे, अंतिम मर्यादेबाहेर कोणीही थ्रो करू शकत नाही, याची नोंद घ्या। धन्यवाद। चला, क्रीडांगण क्रमांक 2 वर जो आमचा वीर तानाजी क्रीडा मंडळातील पुरुष ब गटाचा सामना सुरू आहे। आमचे बरेचसे स्वयंसेवक, त्यानंतर आमचे ग्रामस्थ यांना विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावर बसायचं आहे। पॅसेज मध्ये कोणीही थांबू नये, सर्वांना आमंत्रित करतो। माजी सरपंच, एक युवा सरपंच माजी सन्माननीय करण सुरेश पाटील साहेब, आपण देखील मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। समाजसेवक सचिन कचेर पाटील व सर्व युवा खेळाडूंना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन बसायचं आहे, कोणीही पॅसेज मध्ये थांबू नये। क्रीडांगण क्रमांक 4 वर होणारा सामना हनुमान सेवा कल्याण जय बजरंग वासिन। आपणास वारंवार पुकारे देऊनही आपण क्रीडांगणाचा ताबा घेत नाही। या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच विजेंद्र भगत, पंच प्रशांत मात्रे, पंच नवनीत उमराटकर, गुणलेखक प्रवीण पाटील, तिसरी चढाई संदेश पाटील, टायमर मशीन ओमकार तांबडे, सरपंच विजेंद्र भगत। आपण वेळ लावायचा आहे 5 मिनिटात। जर दोन्ही संघ हजर होत नसतील तर दोन्ही संघांना या स्पर्धेतून बाद करा। हनुमान सेवा